या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। इथे आसन सज्ज झालेलं आहे आणि प्रतीक्षा आहे ती घटस्थापनेची. घटस्थापनेच्या आदल्या रात्रीची ही सगळी तयारी आणि हे सगळं करताना घरामध्ये चैतन्य, प्रसन्नता, पॉझिटिव्हिटी अगदी आपसुकच येऊन जाते. आत्तापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की इंदोरमध्ये ज्या वाईब्स आहेत त्या इथे वाटत नाही आहेत, पण हे आपोआप यायला लागलं. आणि बघा, या वातावरणाची खऱ्या अर्थाने निर्मिती झाली. हा आला दुसरा दिवस. इथे मी सोवळं नेसून बाबांसोबत हेल्प करायला आहे. कारण काय होतं, बाबांना 10 वेळा उठायला बसायला त्रास होतो आणि मुख्य म्हणजे सगळं सेटलमेंट करायचं होतं. आई सांगत होत्या, कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात ज्या चालत आलेल्या आहे. सो दिव्याच्या खाली असं अष्टकमळ करायचं होतं, ते मी केलं. आणि घटाच्या खाली आमच्या इथे घटाचा कलश आहे आणि त्या कलशाची पूजा असते. आणि सोवळं म्हणजे काय तर इन शॉर्ट स्वच्छ, कोरं, करकरीत असं सिल्कचं असं कापड म्हणजे ज्याला सोवळं म्हणतात. स्वच्छता पाळणे हीच सोवळ्याची कन्सेप्ट आहे. इकडलं तिकडलं पाणी वापरू नये वगैरे अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आणखीन असतं. आता इथे ती तुम्हाला पिंक गादीवर एक छोटीशी देवी दिसते. ती आहे माहूरची रेणुका माता आणि ती माझी अंबाबाई मी माहेरून म्हणजे येताना आणली की माहेरची देवी माझ्यासोबत असावी. ती म्हणजे सगळं काही आहे. अर्थात ती लक्ष्मी, ती रेणुका, नावं जरी वेगळे वेगळे असले तरी इथे मी तिचा मेकओव्हर करते आहे. अर्थात तिची तयारी करते आहे, तिचा नट्टाछट्टा करते आहे. आणि रांगोळीचं वगैरे सगळं तिथे पडलेलं आहे. कारण आत्ता जस्ट याच्यानंतर रांगोळी काढायची म्हणून ते काढून ठेवलं. सगळं सामान समोर राहिलं ना की लक्षात येतं. त्यानंतर पूजा झाल्यानंतर सगळं उचलून छान आवरून तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे आई आम्हाला सगळ्या गोष्टी देत होत्या. ॲक्च्युली बाबांना काय काय हवं नको ते बघत होत्या. आणि पूजा आमच्याकडे रोज बाबाच करतात आणि अशा पायऱ्या ज्या बनवून घेतल्या आहेत त्यामुळे त्यांना सोयीस्कर रीतीने ते पूजा करतात. त्यांना हवं तसं ते प्रॉपर मांडतात. आता तेच ते दिसतं आहे मला इथे. बघू शकता तुम्ही, या 2 छोट्या लोट्या आहेत, त्याच्यामध्ये देवीला बसवायचं आहे. समोर दिसेलच तुम्हाला. बघूया आपण काय होतं आहे ते. स्टे कनेक्टेड. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासूनी घटस्थापना करुनी हो. खूप सुंदर आणि चैतन्यमयी असं घटस्थापना झालेली आहे. सगळे देव आपापल्या ठिकाणी विराजमान झाले आहेत. स्वामी विराजमान झाले आहेत. स्वामींशिवाय तर आम्हीच अपूर्ण आहोत, अगदी शून्य. त्यांनी उभं केलं, श्वास दिला. ही माझी अंबाबाई किती गोड दिसते बघा. आणि इथे आहे कोल्हापूरची महालक्ष्मी. काय म्हणावं, अंगावर काटा येतो बघतानासुद्धा. इथे आमचे लक्ष्मी बालाजी आहे. स्वामींच्या इथे छोट्याशा आसनावर लक्ष्मी आणि बालाजी आहेत. ते लक्ष्मी बालाजी सोबत विराजमान आहे. हे घटाचं आमचं पंचधातूचं कलश आहे. आणि ही माझी रांगोळी. मी साचा आणला आहे, तो मी तुमच्यासोबत दाखवेल तो साचा. आणि अशा प्रकारे आमचा पहिल्या दिवसाची पूजा झाली. सो अबीरची आली आहे आत्या. आता आपण भरू आत्याची ओटी. नवरात्राचा पहिला दिवस आहे. सो ये ग बस बदल तांदूळी. माहेरवाशिणीची ओटी भरण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या मुळातच भारतामध्ये पूर्वपार चालत आलेली प्रथा आहे. माहेरी आलेली जी माहेरवाशीण आहे ती रिकाम्या हाती जाऊ नये. तिने तिच्या घरी जाताना या घरचं धान्य म्हणजे तांदळाच्या रूपात, नारळ, श्रीफळाच्या रूपात
ब्लाऊज पीस असं खण ज्याला म्हणतो, खणाच्या रूपात आणि फळं हे समृद्धीचं प्रतीक समजून तिची ओटी भरली जाते आणि हेच धनधान्य घेऊन ती तिच्या सासरी जाऊन नांदावी अशी आशा असते. नवरात्रात मात्र हीच कन्सेप्ट आपण सगळीकडे फॉलो करत असतो. घरामध्ये जी स्त्री येईल तिची ओटी भरली जाते, जी कुमारिका येईल तिला हळद कुंकू लावून तिला दक्षिणा दिली जाते, फळ दिलं जातं, तिचे पाय धुतले जातात. कारण या गोष्टींचं महत्त्व अनन्यसाधारण आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक लहान मुलीमध्ये कुठे ना कुठे देवीचा वास असतो आणि तिच्यामध्ये ती शक्ती असते. इथे आमच्या 2 देव्या तुमच्यासमोर दिसतात आहे. त्यांचे पण पाय धुवून त्यांना आईंनी म्हणजे पूजा करून त्यांना जेवायला दिलं होतं आणि फळ देणं आमच्याकडे आणि दक्षिणा देणं हे खूप महत्त्वाचं आहे. सवाष्णीला ती तुमच्यापेक्षा मोठी असो किंवा लहान असो, तिला नमस्कार कायम करावा, कारण तो तिचा मान आहे. घरामध्ये लक्ष्मीचा वास असणं, या छोट्या छोट्या गोष्टीतून तुमची एनर्जी अगदी सहज झळकत असते. काय असतं ना, आपण रोजच्या आयुष्यामध्ये आपण आपल्या वेगळ्याच गोष्टींमध्ये धावपळीत आपलं आयुष्य जगत असतो. पण हे सणवार आले, मुळात असं वाटतं की हे सणवार येतातच यासाठी की नाती जोडली जातात. माणसाची माणुसकी यातून बघायला मिळते आणि त्यातून जिव्हाळा उत्पन्न होतो आणि या जिव्हाळ्याचाच विषय म्हणजे हे सण समारंभ असतात. नवरात्र तर शेवटी जागर आहे अंबाबाईचा आणि आमच्या इथे बालाजी आणि लक्ष्मी दोघांचा पण आहे. इथे अबीर बघू शकता तुम्ही. खेळ, मला वाटतं की काहीतरी खेळ करतो आहे, खेळ खातो आहे आपल्या हाताने, माकडासारखा बसला आहे. इतकं त्याच्या बाललीला इतक्या सध्या गाजतात आहे ना. आणि इथे आमच्या दोघीजणी समोर येऊन काहीतरी बोलतात आहे. ही माझी भाची आहे नविका आणि ती माझी अभिज्ञा. या दोघी म्हणजे आमच्या इथे तुफान आहेत. या एकदा एकत्र आल्या की घरामध्ये धिंगाणा. यात दादाची मुलगी जर असेल तर आणखीन तिघी मिळून आणखीन धिंगाणा घालतात. मैं कुमारिका हूँ ना, तो मैं कुमारिका हूँ, ये मेरी बुआ है, वो देख मेरी दादी है ना, इसलिए वो दिख रही, मेरी मम्मी है, ये पिंक दिख रही है ना, नहीं ये ग्रीन दिख रही है ना, इसलिए मम्मी है। नहीं वो मेरी दादी है। नहीं ये सचमुच नहीं बोल रही है। नहीं ऐसा नहीं, तू ना बोल, मला पूर्ण व्हिडिओ करते। ये मेरे दादाजी है जो या आहेत फुलबाती, हे आहे चांगलं तूप आणि आता आपण म्हणजे दिवेच याचे बनवून तयार राहतील. डायरेक्ट ती वात तुम्ही दिव्यात ठेवून लावू शकता. आता नवरात्रामध्ये तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा असं दोन्ही पण आपल्याला लावायचं आहे. पण याच्यामध्ये ना थोडंसं डालडा तूप घालणं याच्यासाठी जरुरी आहे की त्याचं बाइंडिंग चांगलं होतं. सो म्हणून आपण डालडा तूप घालू आणि थोडंसं त्याच्यामध्ये कापूर. तर तसा पण फ्रेशनेससाठी कापराचं महत्त्व किती आहे आपल्याला माहितीच आहे. सो आता याच्यात आपण घालू चांगलं तूप. अभी नाही. इथे तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला दाखवते. हे मोल्ड आहे. ॲक्च्युली हे मोल्ड माझी मैत्रीण आहे वरती राहते आमच्या फ्लॅटमध्ये, तिच्याकडनं मी आणलं. आता कारण मला हे गोलवालं मिळालं नव्हतं, सो एका डीमार्टमध्ये मिळालं नाही आणि नंतर मग मी फार शोध घेतला नाही. तिच्याकडनं घेऊन आली आहे. आता तिचं वापरून घेतलं आणि मग आता एक अंदाज आला आहे की हे खूप कामाची गोष्ट आहे. सो मी पण घेऊन येईल. तसं विदाऊट मोल्ड पण होतं, छोटे छोटे झाकणं वगैरे, पण त्याला वेळ लागतो. म्हणजे प्रत्येक झाकणं तुम्ही इतके वेगळे घेत बसा. हे अगदी इझी काम आहे, इतकं पटकन होतं ना. आणि खरंच जर तुम्ही वर्किंग वुमन आहात ना, तर एक दिवस देऊन तुम्ही जर अशा गोष्टी करून घेतल्या ना तर खरंच खूप चांगलं काम आहे असं मला वाटतं. आणि छान जळतात बऱ्यापैकी. म्हणजे मी आज लावून बघितले तर मला ते लक्षात आलं की खूप मोठे नाही बनवले आहे, जाड, त्यामुळे खूप नाही पण 20-25 मिनटं तर
17 ते 25 मिनटाच्या स्पॅनमध्ये ते टिकतात. सो नंतर पुन्हा तुम्हाला तूप वगैरे घालायची गरज पडत नाही. तर बघा, खूप कामाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि आई इकडे मला मदत करत होते, कारण अभिर एकदम त्यांनी माझे पाय वगैरे धरले, मग तो एका हातात तो होता. सो आईंनी मला वाती थोड्याशा बसवून दिल्या, अशा बसक्या करून दिल्या. आणि त्यांना ती कन्सेप्ट खूप आवडली आणि त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं की अरे वा, हे तर खूपच छान आहे, अगदी क्विक, एकदम छान झालं. आणि बाबांना पण रोज बाबा आरती करताना अगं फुलवात दे, अगं फुलवात दे, आता ते म्हणायची गरज नाही. त्यामुळे हे तयार आहे, त्यांनी घेतलं की त्यांना सहज आरती करता येते. नाही तर रोज कसं आईंना ते त्यांच्यासाठी फुलवाती भिजवून ठेवा, मग त्या प्रत्येक वेळा त्यांना निरांजनीमध्ये काढून अशी बसवून द्या. आता ती गरज नाही. सो बघू आता आपण एक तयार कशा झाल्या. तर बघू शकता तुम्ही, असं झालेलं आहे. आता आपण हे काढू. अगदी सिलिकॉनच्या ट्रेमध्ये आहे, त्यामुळे हे एकदम इझिली निघेल. आणि त्यानंतर याची बात थोडीशी इकडे झाली आहे. आता तुम्ही डायरेक्टली एखाद्या पणतीमध्ये किंवा कशामध्ये पण हे तुपाचे दिवे सहज लावू शकता. आता आपण काढून घेऊ, याला डिमोल्ड करून घेऊ. तूप टाकायची गरज नाही का मग? साईज टाकायची गरज नाही, झालं तयार. डायरेक्ट लावायची. अजून करते ना, देऊन द्यायला टाकून देते अजून. इथे बघू शकता. सो आपल्या वाती, म्हणजे वाती न म्हणता येणार, आता दिवे आपले तयार झालेले आहे तुपाचे. आणि खूपच छान कन्सेप्ट आहे, मला तर खूप आवडलं. आणि छान आहे. आपल्या देवाची सगळी पूर्वतयारी जर आपण करून ठेवली तर रोजची आपली खूप मेहनत वाचते. तुम्हाला कसं वाटलं? सो आमची पूजा, आमचं देवघर, एकंदरीत आमचं सगळं काही तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवत चला. भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ.